पूर्व शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने सिंधुदुर्ग में मीडिया से बातचीत के दौरान पालक मंत्री नीतीश राणे को स्पष्ट इशारा दिया कि वे मतदाताओं के बीच कोई भ्रम या गलतफहमी न फैलाएं। दरअसल सावंतवाड़ी में एक सभा के दौरान राणे ने कहा था कि श्रद्धा ताई को दिया गया वोट या नहीं दीपक केसरकर को वोट देना है। राणे के इस बयान पर पलटवार करते हुए केसरकर ने अपना कड़ा रुख अपनाया और कहा कि जनता को अगर मुझे वोट देना है तो वे धनुष्यबाण को वोट दे। गौर से सुनिए आखिर क्या कुछ कहना है केसरकर का। नाही, असं म्हणणं साफ चुकीचं आहे, कारण आमचं स्वतःचं पॅनल उभं आहे आणि केवळ मी आजारी आहे म्हणून त्याच्याबद्दल काही गैरसमज निर्माण करणं अत्यंत चुकीचं आहे। आमच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत-कविटकर हे अत्यंत सक्षम उमेदवार आहेत आणि मला जर खरोखर मत द्यायचं असेल, आजपर्यंत या शहराने मला खूप प्रेम दिलं, मला नेहमीच सर्वाधिक मताधिक्य हे शहरामधून मिळत राहिलेलं आहे आणि तुम्हाला खरोखर मला मत द्यायचं असेल तर आपण धनुष्यबाणाला मत द्यावं अशी मी कळकळीची नम्र विनंती करतो। कोणत्याही तऱ्हेने जर दिशाभूल झाली तर जनतेने फसून जाऊ नये। मी जरी आपल्याला भेटू शकत नसलो माझ्या तब्येतीमुळे तरी माझा पूर्ण पाठिंबा हा शिवसेनेलाच आहे, शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आहे आणि मला जर मत घालायचं असेल तर आपण धनुष्यबाणाला मतदान करावं असे मी जाहीर आवाहन आपल्या माध्यमातून सर्व सावंतवाडीकर जनतेला करतो आहे।